हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची
आळंदी जाणवा हॅलो हरिदासाचे घरे आ
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेच दिगा पांडुरंगा संता लोटांगणी जाताला जनको मनी मनसे काही मागा हेच दिगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाची रंगी मनसे काही मागा हेची दिगा पांडुरंगा समचरण सरोजम सांदणीलम बुधाभम जगरण हित पाने मंडन मंडनाना तरुण तुलसी माला गळराव कंजनेत्रम सदधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभना भोज तेजस प्रदेशम विधींद्रादि देवै सदा स्तूयमानं समाजस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि धन्य धन्य निवृत्ति देवा धन्य धन्य निवृत्ति देवा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेचे दिगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता गायलेला भंग संत श्रेष्ठ श्रीमंत देहू निवासी श्री तुकोबरांचा अतिशय गोड असा चार चरणाचा भंग भगवान परमात्म्याकडे हरिदासाच्या घरी जन्माला घालण्याची मागणी करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल
शब्द चालतो तसा पर्याय आपल्या पवित्र पावन केळगाव नगरीमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा दरवर्षाला भव्य दिव्य उत्सव गेली असणारी गोड अशी 35 वर्षाची परंपरा याही वर्षी हरिभक्तीपरायण नागोराव महाराज हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज यांच्या परमकृपेनं आणि सर्व ग्रामस्थांच्या तन्मन धनाच्या सहकार्यानं हा भक्ती उत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. पाहता पाहता या उत्सवाला आज 7 दिवस पूर्ण होत आहेत. आज जागराचं म्हणजे मागणीचं कीर्तन, आज कीर्तनाचा 7वा दिवस. सर्व ग्रामस्थांच्या सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ थोरा मोठ्यांच्या सर्व भजनी मंडळांच्या आदेशातून हरिभक्तीपरायण आमचे विनोदजी गुरुजींच्या अट्टहासातून आणि संप्रदायाचं वैभव या भागातलं पारमार्थिक वैभव प्रेममूर्ती एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे सुभाषजी महाराज आष्टेकर महाराजांच्या आदेशातून मी सेवेकरता उभा आहे. खरं तर इथं आल्यावर मला खूप आनंद वाटला. ज्यांचा गोड आवाज ऐकला वारकरी रत्न म्हणा काही हरकत नाही. सुभाष महाराज असं वाटतं मला आमच्या श्रीगोंद्याला घेऊन जावं का काय, इतका गोड आमचे बळी भाऊच ना. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय आमचे मौली महाराज आष्टेकर बाबा खाली बसा ना. एवढं वय झाले तर आज बरोबर नाही, पण बाबा खरं आज माझी परीक्षा घ्यायला उभं राहिलेत बरं का. ज्यांचं उद्या काल्याचं कीर्तन या सप्ताहाचे व्यासपीठ चालक प्रेममूर्ती माऊली बाबा आष्टेकर स्वतः बाबाही आहेत. सर्व गावातलं गोड भजनी मंडळ गायनाचार्य अतिशय सुंदर हार्मोनियम आमचे पाटील महाराज मृदंग महामेरू ज्यांच्या हातामध्ये जादुई तुकाराम भाऊ असं वाटतं तुम्हाला जावंही करून घ्यावं का काय. इतका गोड हात आहे तुमचा हो, अतिशय गोड हात. लग्न झाले तुमचं, आता काय फायदा नाही मग. अतिशय गोड आहे, एवढा स्वभाव गोड, एवढंच वाजवणंही गोड आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. विनायकरी महाराज सोपदार महाराज आहेत का गेले, घरी गेले झोपाय. सोपदार महाराज सर्वात महत्वाचं या कार्यक्रमाकरता अतिशय गोड असे साऊंड सिस्टीम टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. दत्ता बाबा खूप गोड बरं का. आता फक्त माझा आवाज कमी करू नका दत्ता भाऊ बरं का. अतिशय सुंदर साऊंड. सर्व अन्नदाते ज्ञानदाते माता भगिनी पुरुष मंडळ माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकार संपन्न सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर आज सप्ताहाचा 7वा दिवस आहे. मी गुरुजींना सुभाष महाराजांना म्हटलं होतं 7व्या दिवशी कीर्तन करावं, एवढ्या मी अधिकाराचा कीर्तनकार नाही. खरं तर बळीभूमी प्रामाणिकपणे मान्य करतो. खरं तर या गादीवरती पाटील बाबा गुरुवर्य शरद महाराजांनी कीर्तन करावं, गुरुवर्य आपले देहूचे आदरणीय नानांनी कीर्तन करावं, चौरे महाराजांनी कीर्तन करावं आणि त्या गादीवरती आम्ही लेकरांनी उभारावं एवढा आमचा अधिकार नाही. हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. पण सुभाष महाराजांच्या आग्रहामुळं ही सेवा करण्याकरता मी उभा आहे. मी सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. बरोबर 11 वाजेपर्यंत चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा भक्ती उत्सव आपण संपन्न करतोय. मी एका वाक्यामध्ये उत्सवाचं कौतुक करेल. ज्ञानेश्वर महाराजांचे उत्सव संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संपन्न होतात. महाराज अभिमानाचे गोष्ट सुभाष महाराज, काहीच अडचण नाही आणि ते आपण केले पाहिजे. आपल्यावरती संतांचे उपकार आहेत, हो उपकार आहेत, ते केलंच पाहिजे. कारण आपलं ते कर्तव्य आहे त्यांचा उत्सव करणं. त्यांचं बिघडत नाही पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. आपण उत्सव केला पाहिजे. पण तुम्ही एवढे हुशार केळगावचे मंडळी आहात हो. ज्ञानोबाऱ्यांना काय आवडते याची तुम्हाला जाणीव आहे. खरं तर ज्ञानोबाऱ्यांचा उत्सव माझ्या देवाला आवडतो आणि निवृत्तीनाथाचा उत्सव माझ्या माऊलींना आवडतो. हे त्याचं वैशिष्ट्य महाराज. म्हणून हा नाथांचा उत्सव म्हणजे ज्ञानोबाऱ्यांचा आवडता उत्सव. गुरुचा उत्सव केला की शिष्य प्रसन्न व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल परत एकदा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. प्रसंगी एक प्रस्तावनेमध्ये वाक्य बोलतो, उत्सव का करायचे. भगवान परमात्म्याने संत महात्म्यांनी आपल्याला बरंचसं काही द्यावं याच्याकरता उत्सव करायचाच नाही. त्यांनी आपल्याला बरंच काही दिले म्हणून हे उत्सव करायचे महाराज. खरं तर सर्वात महत्वाचं भगवंतानं साधू संतांच्या कृपेनं हे आपलं शरीर आजपर्यंत चांगलं ही आपल्यावरती त्यांची फार मोठी कृपा आहे महाराज. पाहता पाहता कोरोनासारखी भयानक महामारी आली आणि अनेक चांगली माणसं गेली हो. लोकांचं सोडा आपल्या घरातले काय कमी माणसं गेले का. माऊलींचे एका प्रमाणामध्ये बोलायचं झालं तर ज्ञानोबाऱ्यांची भाषा गोडे बघा. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला,
मेला पंजा मेला बाप मसना गेला. काय भाषामध्ये जनावरांची का हा उत्सव करायचा, काय इथं अन्नदान करायचं, काय इथं सेवा करायची, काय इथं लाडक्या बहिणीचा हप्ता द्यायचा. दिला का नाही अजून सप्त्याला? नाही दिला तुमचा हप्ता बंद होणार. मग जी लाडकी बहीण विनोद गुरुजी उद्या सकाळपर्यंत हप्ता आणून देईन, एखादा हप्ता सप्त्या करता तिचाच हप्ता पुढचा येणार. तर म्हणतात हा बॉ कोणी आणला हे बघा आधी. पण माझी विनंती माऊल्यांना, जर निवडून नंतर त्या उत्सवाकरता एक हप्ता दिला तर काही बिघडणार नाही बाबा, दिलाच पाहिजे का. अरे मोठी मोठी माणसं गेली, कोण आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी. हा उत्सव का करायचा, आपल्यावरती कृपा आहे. किंबहुना तुकोबऱ्यांची माझ्या फार गोड भाषा आहे. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आरी. वाचून आलो येथ बरी उरले ते हरे तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश. हो त्या काळानं अवकाश दिले, आयुष्य दिले, म्हणून हा उत्सव संपन्न करायचा. उत्सव संपन्न करायचा आणि सेवा घडली की मग देवाकडे काहीतरी मागायचं. आजच्या दिवशी मागणेपर कीर्तन आहे, सेवेकरता ही मागणेपर अभंग निवडला आहे. संत साहित्यामध्ये संत गाथेमध्ये अनेक प्रकारचे अभंग आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं एक मागणेपर नावाचं प्रकरण आहे. वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे, सप्ताहाच्या शेवटच्या 7व्या दिवशी मागणी काहीतरी भगवंताकडे किंबहुना संतांकडे मागणी करावी. मानवी जीवन हे अपूर्ण जीवन आहे, ते मागणीशिवाय परिपूर्णच होत नाही. विठ्ठल विठ्ठल. निश्चित साध्यापर्यंत पोहोचायचंय, त्याकरता कुणाचं तरी सहकार्य घ्यावं लागतं. आपलं जीवन अपूर्ण जीवन आहे, मग कुणाच्या तरी सहकार्याने हे मानवी जीवन पूर्ण होत असतं. संत महात्म्यांनी ओळखलं, हे जीवन जर परिपूर्णतेला पूर्णतेपर्यंत निश्चित साध्यापर्यंत घेऊन जायचे तर कुणाकडे काहीतरी मागावं लागेल महाराज. मग कुणाकडे मागावं? संत म्हणतात हा जीव चौघांकडे मागतो. जीव सुखा करता चौघांच्या दारात जातो. ऐका, जीव सुखा करता प्रत्येक जण रात्रंदिवस प्रयत्न करतोय. मी साधे साधे वाक्य बोलतोय. या जगामध्ये प्रत्येकाचा प्रयत्न सुखा करता चाललाय. जगामध्ये कुणालाही प्रश्न करा कशा करता, फक्त एवढं वाक्य करा कशा करता, पुढे प्रश्न चिन्ह द्या. मला वाटतं प्रत्येकाचं उत्तर सुभाष बाबा असेल फक्त सुखा करता. कुणालाही प्रश्न करा, जो शेती करतोय रात्रंदिवस त्याला प्रश्न केला कशा करता, उत्तर काय असणार आहे? झोपले काका
कशा कशा करता? सुखा करता. जो नोकरी करतोय त्याचं उत्तर काय असेल? सुखा करता. जो व्यापार करतोय त्याचं उत्तर काय असेल? सुखा करता. इतकं गोड नाम सप्ताह चाललंय, उत्तर काय असेल? सुखा करता. इतकं गोड गायन चाललंय, कशा करता? इतकी गोड हार्मोनियम पेटी वाजते, कशा करता? इतका गोड मृदंग वाजतोय, कशा करता? इतकं गोड कीर्तन चाललंय, कोण म्हणलं पाकिटा करता? सुखा करतात ना. शेवटी प्रत्येकाचा अंतिम साध्य हे सुख आहे, बरोबर ना? का प्रत्येकाचा प्रयत्न सुखा करताय. प्रश्न केला प्रत्येक देवाला मी सुखी असावं असं तरी का वाटतं? उत्तर दिल गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं ममय वंशो जीवलोकी जीवभूत सनातन हा जीव मूळचा माझा अंश आहे. आणि जे ज्याचं मूळ स्वरूप असतं ते त्याच्याकडे धाव घेत असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवालाही वाटतं मी सुखी असावं, ते चौघांच्या दारात गेला. ऐका, चौघांच्या दारात गेला. प्रथम तर जीव गेला संसाराच्या दारात. अरे आयुष्यभर संसार केला, हा संसार सुख देईल मला वाटतं प्रमाण सगळ्यांच्या पाते. ज्याचं मूळ स्वरूपच दुःखाचं आहे तो काय तुम्हाला सुख देणार आहे? विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखातलं वाक्य बरं का. काही प्रमाण म्हणून म्हणून प्रमाणाचा कंटाळा आला, त्यातलं हे प्रमाण आहे. संसार दुःख मूळ सगळ्यांचे बाबा हे माऊली बाबा प्रमाण पाठे. मला वाटतं प्रमाण ऐकायचा कंटाळा आलाय आता. एवढं हे प्रमाण आपलं पाठ झाले. अति परिचयात अवज्ञा, अति परिचय झालं की अवज्ञा असते. मग सुखा करता संसाराच्या दारात गेला, पण संसारानं मात्र सुख दिलं नाही. त्याचं काय कारण आहे? ज्याचं स्वरूपच दुःखाचं आहे तो कधी सुख देत नाही. दार बदललं, त्याला वाटलं हा जड आहे, जड वस्तू सुखही देत नाही, जड वस्तू दुःखालाही कारणीभूत असते. तो चेतनाकडे गेला, जीवाकडे गेला. हा चेतन स्वरूप आहे, सजीव आहे, हा मला सुख देईल. पण तिथेही अनुभव दुःखाचाच आला. का बरं? काय असतं? जो माल ज्याच्याकडे आहे, वैकुंठवासी नामदेव महाराज पठारे एक वाक्य बोलायचे, ते म्हणायचे जो माल ज्या दुकानात आहे त्याच दुकानात गेलं पाहिजे. ते गमतीनं म्हणायचे पाहिजे पेढा, आणि जर जोड्याच्या दुकानात गेला तर पेढा नाही पण जोडा भेटल्याशिवाय राहत नाही. मग प्रत्येक जीवाकडे दुःख आहे. भाषा कोणाची? ऐका. जो देखे सो दुखिया बाबा. कबीर महाराजांची भाषा. या जगामध्ये सुखी कोणीच नाही. कोणाकडेही जा, प्रत्येकाकडे काही ना काही कमतरता. कुठे काही, कुठे काही, एक आहे एक नाही, काहीतरी कमतरता आहे. मग तिथेही महाराज पदरामध्ये निराशा पडली, जीवाकडूनही सुख भेटत नाही. शेवटी दोन दारं ठोठावी लागली. संत महात्मे जाणते होते, त्यांनी विचार केला संसाराच्या दारातही सुख नाही, जीवाकडेही सुख नाही. सुख शोधायचं झालं एकतर संताकडे जावं लागेल किंवा देवाकडे जावं लागेल. विठ्ठल संतांकडे सुखाचा पत्ता आहे. किती संतांकडे सुख आहे? सगळ्यांच्या प्रमाणे वाटे. संतांकडे एवढं सुख आहे. एक वेळेस देवाच्या घरचं सुख कमी पडतं, पण संतांच्या घरचं सुख कमी पडत नाही. महाराज प्रमाण द्या, प्रमाण घ्या. संतांच्या घरी देवाच्याही पेक्षा जास्त सुख आहे. महाराजांच्या प्रमाणानुसार जर देवाच्या घरी संतांच्या घरच्या पेक्षा जास्त सुख असतं तर तो भगवान परमात्मा संतांच्या घरच्या सुखाकरता वेडाच झाला नसता. विठ्ठल 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 त्याच्या घरी सुख असतं तर त्यांना कशाला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, किंवा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. जर वैकुंठामध्ये देवाला परिपूर्ण सुख भेटलं असतं तर तो भगवान परमात्मा संतांच्या घरी का आला असता? याचा अर्थ संतांच्याही घरी सुख आहे, देवाच्याही घरी सुख आहे. पण संतांचं सुख मात्र संत उदार उदार भरले अनंत भंडार. एवढं संतांच्या घरी सुख आहे महाराज, एवढं संतांच्या घरी सुख आहे, तरी सुद्धा तुम्ही मागणी का करता? कुबऱ्या म्हणले आम्ही आमच्या करता मागणी करत नाही, आम्ही जगा करता मागणी करतो. विठ्ठल काहीच मागायची गरज नाही. थोडस माफी मागून वाक्य बोलू का? 2-4 अभंगावर कीर्तन करणारे आम्ही कीर्तनकार 10-5 वर्ष कीर्तन कोणाकडेच काही मागत नाही. ज्या तुकोबऱ्यांनी गाथा लिहिली त्यांना काय मागायची गरज आहे हो?
पण जगा करता संत महात्मे अर्भकाचेसाठी पण ते हाती धरली पाटी. जगाला शिकवण्याकरता संत महात्मे मागणी करतात. बरं तुकोबराय का मागत नाही? एक 2-3 युक्तिवादाने मी पटवून देतो. तुकोबराय का मागू शकत नाही? ऐका, त्याचा पहिला अनुवाद सांगेल. तुकोबरायांना मागण्याची गरजच नाही. उत्तर नंबर 1. तुकोबराय का मागणार नाही? उत्तर नंबर 2 आहे. तुकोबरायांनी जर मागितलं तर तुकोबरायांचा परंपरेला विरोध होईल. उत्तर नंबर 2. तुकोबराय का मागणार नाहीत? तुकोबरायांनी मागितलं तर त्यांच्या स्वभावात ते बसत नाही मागण्या. उत्तर नंबर 3. आणि तुकोबराय का मागू शकत नाही? जर तुकोबरायांनी मागितलं तर तुकोबरायांच्या संतत्वाला बाधा येईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गरज का नाही? थोडस आपण क्रमाक्रमाने पुढे जाऊया. पहिला मुद्दा, तुकोबरायांच्या स्वभावात मागणी बसत नाही. तुकोबरायांचा स्वभाव हा मागण्याचा नाही. तुकोबर म्हणतात आम्ही मागतच नाही, उलट तुकोबराय जो मागणी करतो त्याचा धिक्कार करतात. महाराज म्हणतात जो मागतो तो कुणीही असू द्या त्याचं जीवन धिक्कारणीय आहे. विठ्ठल विठ्ठल हात पसरी दिने तुकोबराय का मागत नाही? मागणी करण्याचा धिक्कार करतात. तुकोबराय का मागत नाही? त्यांच्या स्वभावात बसत नाही. तुकोबरायांचं आपण थोडस चरित्र पाहिलं तर जेवढे मला वाटतं भगवान परमात्म्याचे अवतार झाले, महाराजांची भाषा जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. प्रत्येक अवतारामध्ये माझे तुकोबराय सोबत होते. बरं फक्त सोबत नव्हते, तुकोबरायांनी प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्म्याची तन-मन धनाने सेवा केली. किती सेवा केली? कोणताही अवतार पहा. कृतायुगामध्ये माझे तुकोबराय होते. भगवान परमात्म्याने नुसते अवतार घेतला. तुकोबराय म्हणजे प्रल्हादाच्या रूपाने होते. महाराज किती तुकोबरायांनी भजन केलं हो. त्यांच्यातल्या आपल्यातला फरक सांगू का? ते जास्त भजन करतात तरी काहीच मागत नाही. आपण भजन कमी करून जास्त मागतो. तुकोबराय किती भजन करतात महाराज? नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण कीर्तन सांगतो. 1 रुपया बक्षीस द्यावं लागेल बरं का. अतिशय गोड हात. मला वाटतं आपण सर्वजण बहुश्रुत आहात. गुरुवर्य परमपूजनीय शेखर बाबांच्या मुखातलं भागवत आपण बऱ्याच वेळा ऐकणारे मंडळी आहात. मी थोडा भाग्यवान समजतो. जे आमच्या मागाशी बोललो मी गुरुजींना, वैकुंठवासी गुरुजी धोंडा महाराजांच्या श्रीगोंद्याला एकदा असते. वैकुंठवासी तात्या महाराज महापुरुष श्रीगोंदेकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला त्यावेळेस आलते. त्यावेळेस गुरुवर्य धोंडा महाराजांच्या मुखातलं बाबा वाक्य ते म्हणायचे आम्ही फक्त भागवत सांगतो. श्रीगोंद्याचे तात्या महाराज महापुरुष भागवत जपतात. त्यांच्या मुखातलं वाक्य महाराज एवढा अधिकार त्यांचा. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर जर उजवे तात्या श्रीगोंदा येऊन 8-8 दिवस राहायचे महाराज. एवढा श्रीगुरु तात्या महाराज महापुरुषांचा अधिकार होता. श्रीगुरु तात्या भागवतामध्ये इतकं गोड तुकाराम महाराज वर्णन करायचे. जर श्रीगुरु तात्या महाराज भागवत करायला लागले माऊली बाबा तर लोक 4-4, 5-5, 6 उठत नव्हते त्यांच्या पुढे महाराज. एवढा त्यांचा अधिकार. आपण अनेक वेळा भागवत कथा ऐकली. श्रीमद भागवतामध्ये भक्तराज प्रल्हादजींचा महिमा आपण श्रवण केलाय. मला इथपर्यंत येते. मग किती भजन प्रत्येक ठिकाणी त्यांचं भजन चालू होतं. बोलूच का थोडस गुरुवारांच्या मुखाच्या शब्दाद्वारे त्यांचं तोंड भजन चालू झालं तर गप राहत नाही आणि आपलं तोंड भजनच करत नाही हे नवलंय. एवढं ते भजन करतात महाराज. एवढं भजन करतात तरी सुद्धा देवाला काही मागत
नाही. तुकोबऱ्यांचा अवतार फक्त प्रल्हादजींचा. कधी मागाय सांगितलं ऐका. जेव्हा नरसिंह अवतार घेतला हिरण्यकशिपूला 10:30 वाजल्यामुळे